जोरदार टाळ्या झाला पाहिजे सबसेकातील गौतमी पाटील। बघायचं का धक्काबुक्की करायचे? शो बघायचं का धक्काबुक्की करायचं? मजा आली का सगळ्यांना? शो बघायचं का धक्काबुक्की करायचं? धन्यवाद। काही थांबा। तर नवी मुंबई मधल्या ऐरोली मधली ही गौतमी पाटीलच्या सादरीकरणामधली दृश्य आपण बघतोय आणि ऐरोली मध्ये सुद्धा नवी मुंबई मध्ये सुद्धा हा दहीहंडीचा उत्साह बघायला मिळतोय। वेगवेगळे सेलिब्रिटीज, कलाकार, नेते मंडळी ही सगळी हजेरी लावताना दिसतात आणि आपल्या लावणीच्या तालावरती सध्या सगळ्यांना ठेका धरायला लावणारी गौतमी पाटील हिच्या लावण्यांचा कार्यक्रम सुद्धा इथे आयोजित करण्यात आलेला आहे आणि आपण बघतोय वेगवेगळ्या गोविंदांना आता पारितोषिक सुद्धा दिली जात आहेत। दहीहंडी फोडल्याच्या नंतर सर्वाधिक लाख मोलाचं बक्षीस तर दिलं जातच, मात्र त्याआधी थरांवरती थर रचत असताना जितके थर रचले जातील त्या थरांना सुद्धा ही बक्षिसं दिली जात आहेत। आणि ही दुसरी दृश्य आपण बघतोय, अर्थातच पुण्यामधली ही दृश्य आहेत। पुण्यामध्ये ढोल ताशांच्या पथकांच्या साथीनं सोबतीनं हा दहीहंडीचा उत्साह सध्या शिगेला पोहोचलेला दिसतोय। पारंपरिक ढोल ताशांची पथकं पुण्यामधल्या अनेक उत्सवांमध्ये आपण बघतो आणि त्यापैकीच दहीहंडीच्या उत्सवामध्ये सुद्धा याच ढोल ताशांच्या गजरानं सध्या पुण्यामधले रस्ते हे दुमदुमलेले आहेत। मुंबई, ठाणे, पुणे ही शहर आज एक वेगळा जल्लोष साजरा करताना दिसतायत आणि सगळीच तरुणाई खऱ्या अर्थाने या उत्सवामध्ये सहभागी होताना दिसते। पारंपरिक पद्धतीनं दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी होताना सुद्धा अनेक पथकं सध्या बघायला मिळतात। आर्यन्स बद्दल जर आपल्याला सांगायचं झालं की जसं मी सांगितलं की कमी वेळेमध्ये आणि ठाण्यामधली ही दहीहंडी आपण बघतोय, संस्कृती प्रतिष्ठानची ही दहीहंडी आहे। दरवर्षीच्या पद्धतीनं यंदाच्या वर्षी सुद्धा ठाण्यामध्ये प्रताप सरनाईक यांच्या वतीनं या दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय आणि मानवी मनोऱ्यांची थरावरती थर रचण्याची ही स्पर्धा। फक्त एक कंप्लेन आहे, या वर्षीची जर्सी आली नाहीये, गेल्या वर्षी जर्सी होती। तर हा थरार केवळ बघण्यासाठी सुद्धा मोठी गर्दी आपण एकूणच या उत्सवामध्ये सहभागी झालेल्यांची बघतो आहोत। वरून जे जे गोविंदा खाली कोसळतात त्यांना सुद्धा अगदी तळहातावरती झेललं जातं आणि सुखरूपपणे त्यांना खऱ्या अर्थाने झेललं जाताना दिसतंय। जितका काळजीपूर्वक हा मनोरा रचला जातो तितकाच काळजीपूर्वक या मनोऱ्यावरून उतरणं सुद्धा महत्त्वाचं असतं। अगदी लहान मुलं सुद्धा यामध्ये सहभागी होता आहेत। अनेक महिन्यांचा त्यांचा सराव आहे आणि त्यानंतर ही सलामी देण्याचा हा प्रयत्न आपण या दहीहंडी पथकाचा बघतोय। अगदी टीव्हीवरून ज्यावेळेला आपणही ही दृश्य बघतोय एकावरती एक थर रचला जात असताना आपल्याही काळजात काहीसं धडधड होतं। मोठ्या संख्येने गोविंदा पथकं यावर्षी सहभागी झालेली आहेत। ही दृश्य आपण बघतोय ही सुद्धा ठाण्यामधलीच आहेत। मनसेने आयोजित केलेली ही दहीहंडी आहे। सध्या दहीहंडीला सलामी देण्याचे प्रयत्न आहेत आणि जसजशी आणखी वेळ पुढे जाईल तसतशी लगबग, चुरस हे सगळंच वाढत जाताना आपल्याला बघायला मिळणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।